नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता विचार करतो की खरेने माझ्यासाठी इतकं काही केलं, मग ॲटलिस्ट मी सुद्धा तिच्यासाठी खूप काही करू शकतो. तेव्हा मात्र आता आपण सुद्धा काहीतरी तिला सरप्राईज द्यायला हवे याचा तो विचार करत असतो. आणि तेवढ्यात कलाही फ्रेश होऊन अगदी म्हणजे बाहेर येते, तर अद्वैत लगेच तिला टॉवेल उचलण्या अगोदर तिच्या हातामध्ये तो टॉवेल देतो. तेव्हा आता कला विचारते की काय चांदेकर, काय झालं, काही म्हणायचं होतं का? ठीक आहेस ना तू, तुला काही म्हणायचं होतं का? आणि तेवढ्यात अद्वैतचा फोन वाजत असतो. अद्वैत म्हणतो की माझा फोन वाजतोय, तर कला म्हणते की अरे मग उचल ना, अरे तुझा फोन वाजतोय माझा नाही. तेव्हा अद्वैतचं लक्षच नसते. अद्वैत म्हणतो की हो हो माझाच फोन वाजतो, आणि खिशातून फोन काढतो आणि मेहतांचा फोन असतो. आणि आता अद्वैत म्हणतो की हो हो मेहता बोला, आणि हे बघा आवाज येतोय, म्हणून आता अद्वैत बोलायला बाहेर जातो. आणि तेवढ्यात आता म्हणजे कलाला सुद्धा फोन येतो. तर संगीता आता कलाला विचारते की अगं आज ती ऑर्डर पाठवायची होती ना. तेव्हा आता कला म्हणते की आई बरं झालं तू फोन केला, मला आठवणच नव्हती, आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू. संगीता म्हणते की हो ती मडकी आहे ना, मी रॉकेट सोबत पाठवून दिलेली आहे, त्यामुळे तू बघून घे आणि नीट व्यवस्थित तपासून सुद्धा घे. तेव्हा आता कला म्हणते की बरं ठीक आहे, चला जे असेल ते, आणि मी खाली जाते, मडकी जी काही आहे तर ती व्यवस्थित तपासून घेते आणि चेक करते की काही तडा वगैरे गेलेला आहे का. आणि तेवढ्यात अद्वैत आता बाहेर बोलतच येत असतो. तेव्हा आता तो मेहतांशी बोलत असतो की हो हो, आणि मी ते डॉक्युमेंट्स आहे तर ते तुम्हाला पाठवून देतो, डिटेल्स आपण त्याबद्दलच बोलूयात. आणि आता मीटिंग बद्दल ते काहीतरी बोलत असतात. तर तेवढ्यात अंजू तेथे येते आणि अंजू आता लगेच अद्वैतला विचारते की चहा कॉफी वगैरे काही घेऊन येऊ का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही नको, मला काही नको. तेव्हा आता समोरून प्रशांत जात असतो, तर आता अंजूचे लक्ष जाते. अंजू आता लगेच प्रशांतला आवाज देते की प्रशांत दादा. तर प्रशांत दादा अंजू जवळ येतो, तर अंजू म्हणते की बाहेर कलाताईची मडकी ठेवलेली आहे, जाताना मात्र नीट लक्ष देऊन जा. तेव्हा आता लगेच प्रशांत म्हणतो की त्याला मी काय करू, आता लक्ष तर मी देणार आहे. अंजू म्हणते की नाही तू समोर बघायचं नाही, धडपडशील, म्हणून मी तुला हे सर्व सांगितले. त्यानंतर आता संगीता कलाला विचारत असते की काय ग, ते पाटील भाऊजी आहे त्यांच्याशी तुझं बोलणं झाले की काय नाही, त्यांना कोणत्या रंगाची मटकी पाहिजे होती, सगळं काही रंगाबद्दल आता तू विचारून घे. तेव्हा आता कला म्हणते की हो माझं सगळं काही बोलणं झालेलं आहे, मागच्या वर्षीप्रमाणेच त्यांना अगदी जे काही त्यांची पेंटिंग वगैरे आहे मटक्यावरची अगदी सेम टू सेम तशीच हवी आहे, बाकी काय हवं काय नको हे सगळं काही मी त्यांना आज कॉल करून विचारते. आता कला बाय करून फोन ठेवते. त्यानंतर आता इकडे अद्वैत बाहेर येतो, आणि आता अद्वैत बाहेर आल्यानंतर आता सगळे काही मडके आलेले आहे तर तो बघतो, आणि आता त्याच्या लक्षात येते, आणि तो स्वतःला म्हणतो की म्हणजे खरं तर आज येथे मडक्यांचं काम करायला बसणार आहे, तर म्हणून किती मडकी आहे तर तो सगळे काही आता ते मडके मोजतो, म्हणून स्वतःच आता तो ते मडके जे काही आहे ते रंगवायला बसतो. हातामध्ये आता ते ब्रश वगैरे घेतो, आणि जे काही पेंटिंग करण्याचे ते कलर वगैरे आहे ते सगळे काही घेऊन तो आता मडकी अगदी रंगवण्याचा प्रयत्न करीत असतो. आता अद्वैत पूर्णपणे अगदी भरून गेलेला असतो, सर्व शर्ट सुद्धा अगदी आपल्या हाताचा जो कलर आहे तर तो लागलेला असतो, आणि शर्ट सुद्धा कलरने भरलेला असतो. असं करून तो पूर्ण काही मडकी आता रंगवण्याचा प्रयत्न करतच असतो. आणि तेवढ्यात कला बाहेर येते. अद्वैतने आता ही मडकी रंगवता रंगवता पूर्णपणे पसारा घालून ठेवलेला असतो, सर्व कलर खाली सांडलेला असतो, आणि जे काही आहे पूर्णपणे आता त्यांनी अगदी पसारा करून ठेवलेला असतो. तेव्हा आता तो स्वतःलाच म्हणतो की वा चांदेकर वा, आगळे सगळेजण म्हणत असतात की खरंच खूप क्रिएटिव्हिटी आहे, परंतु तुझ्या तर क्रिएटिव्हिटीला तोडच नाही. आणि हे असं थँक्यू खरेला आयुष्यात कोणी म्हटलेलं नसेल, आणि नक्की खरे आता हे सर्व बघून खुश होईल असे त्याला वाटत असते, म्हणून तो स्वतः खूप खुश होतो. आणि तेवढ्यात कला बाहेर येते. तेव्हा मात्र आता जे काही खरे मडके पाहते तर प्रत्येक मडक्यावर आता ह्या अद्वैतने HANK असे प्रत्येक नाव काढून ठेवलेले असते, आणि अगदी एकाला हात, एकाला डोळे, आणि एकाला ओठ, एकाला तोंड, असं काहीतरी अगदी मस्त त्या नावामध्ये अक्षर काढलेले असते. आता ते बघून आता कलाला तर धक्काच बसतो. कलाला आता इतकं राग येतो, म्हणून कला बाहेर आल्यानंतर आता चांदेकरवर इतकं ओरडते की चांदेकर अरे काय करून ठेवलंस. तेव्हा आता अद्वैत लगेच घाईने उठतो, खुश होत तो कलाजवळ येतो. तेव्हा आता तो कलाला म्हणतो की वाच, आणि हसतो. तर कला म्हणते की अरे काय हसतोस, अरे चांदेकर हसण्यासारखी गोष्ट आहे काही, चांदेकर अरे तुला काही कळतं की नाही, ती मडकी माझ्या कामाची मडकी आहे, अरे त्यावर तू अशी ABCD काय लिहितोस. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की नाही, लेफ्ट टू राईट असं वाच, अगं ABCD नाही ती
त्याने आता त्या सर्व मडक्यावर थँक्यू हा शब्द बसवलेला असतो. कला तो वाचते थँक्यू. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, आणि पुन्हा त्याच्यावर ओरडते की अरे थँक्यू लिहिण्याची जागा आहे का ती? अरे चांदेकर, तुला काही समजते की नाही? अद्वैत म्हणतो की अगं मला हे सर्व नाही माहिती. अगं जेव्हा मी आलो तेव्हा मला हे सर्व दिसले. हे सर्व मी नाही केलेलं, म्हणून तो खोटं बोलत असतो. तर कलाही त्याच्यावर ओरडते. कला म्हणते की हे बघ, नाटकं तू करू नकोस. आणि लगेच आता अद्वैत त्या बादलीच्या पाण्यामध्ये आपले हात धुत असतो. तर कला म्हणते की हात दाखव मला. आणि कला लगेच आता त्याचे हात बघत असते आणि हात तर बघतेच आणि म्हणते की शर्टाचं काय? शर्टला किती कलर लागला आणि तरी वर म्हणतोस की मी हे सर्व केले नाही म्हणून? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आपल्या शर्टकडे बघून अरे हे कोणी केलं आणि कसं केलं? थांब मी शर्ट बदलून येतो. तेव्हा आता कलाही खूप ओरडते. कला म्हणते की हे सर्व तूच केलं आणि आता खोटं बोलू नकोस. कला म्हणते की नाही तूच केलं. तर अद्वैत म्हणतो की काय? हो, आणि हे बघ मी काय केलं. अगं आर्ट बघ ना. अगं ते आर्ट बघून तू खुश होशील असं मला वाटलं होतं. त्यावर तर कला पुन्हा ओरडते आर्ट काय? अरे चांदेकर, तुला कळते का? माझ्या कामाची मडकी आहे ती. मला एक गोष्ट सांग, जर मी तुझ्या वस्तूंना हात लावला तर तो तुला चालतो का? त्यावर आता कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो मी तुला थँक्यू बोलतो, मग तू इतका ॲटिट्यूड कशाला दाखवतेस? तू मला वेलकम बोल. कला म्हणते की दाखवणार. अरे मी ॲटिट्यूड तर दाखवणार. आत्ताच्या आत्ता ही मडकी जशी होती तशी मला करून दे. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की एवढंच आणि एवढ्याच गोष्टीसाठी तू किती चिडतेस? आणि तेवढ्यात रॉकेट बाहेर येतो. इतकं सोपं काम आहे, इतकं प्रॉपर, इतकं छोटंसं काम. मी सगळी काही मडकी तुला अगदी धुवून चकाचक करून देतो. असे बोलून तो आता एक एक मडकी जेव्हा उचलायला जातो तेव्हा आता 2 मडकी त्याच्या हातातून फुटतात. आता कलाला भयंकर राग येतो. आता अद्वैतला काही कळत नसतं. अद्वैत आता जे काही मडक्याचं ते फुटलेलं खापर आहे तर तो उचलता उचलता पूर्णपणे अगदी कलाकडे बघून घाबरून जातो. तेव्हा आता कला आणखीनच त्याच्यावर ओरडते की चांदेकर, अरे काय केलंस तू? आणि आता हे खापर आहे तर ते मडकं अगदी तू चिटकून देणार आहेस का? तेव्हा कलाला इतका राग आलेला असतो. ती रागाने त्याला तेथून उठायला सांगते. तेव्हा आता रॉकेट म्हणतो की हे बघ, ऑर्डरीची काही गरज नाही, मी तुला मटकी बनवून देतो, मला सांग तू. तेव्हा आता कला ही रॉकेटवर ओरडते. रॉकेटला म्हणते की मी तुला काम दिलं होतं की मडक्यापाशी कुणाला येऊन देऊ नकोस. तू काय केलंस आणि आता हे सर्व काय झाले? बघितलंस का हे सर्व काय झाले ते? तेव्हा आता रॉकेट आता त्या मडक्यांकडे बघतो आणि त्यावर थँक्यू हा शब्द तो वाचतो. तेव्हा रॉकेट अगदी खुश होऊन म्हणतो की अरे दाजीनी त्यावर थँक्यू लिहिलेला आहे. तर कला ही आता रॉकेटवर ओरडते. आता रॉकेटलाच रागाने म्हणते की रॉकेट, अरे तू सुद्धा काय तुझ्या अगदी त्यांच्यासारखं करतोस? अरे ही मडकी आहे तर ती सगळी काही आता ऑर्डरची आहेत, त्यामुळे तू सुद्धा अगदी माझं इथे डोकं खाऊ नकोस. तू सुद्धा आतमध्ये निघून जा, तुझी सुद्धा येथे बडबड नकोय. म्हणून ती रॉकेटला सुद्धा जायला सांगते. आणि आता अद्वैत वर येते. अद्वैतला म्हणते की आणि तू चल. तेव्हा आता अद्वैत तर खूप कसं घाबरतो आणि समोर जी काही खुर्ची आहे तर त्या खुर्चीला जाऊन तो अगदी धक्का देऊन पडतो. तेव्हा आता रॉकेट लगेच दाजी दाजी करत आता अद्वैत जवळ येतो. आणि आता तो रॉकेट दाजींना म्हणत असतो की दाजी जरा हळूच. आणि आता जे काही तेथे स्टूल ठेवलेला आहे त्या स्टूलवर जे काही आता ते कलर्स आहेत तर सगळे काही अद्वैतच्या धक्क्याने त्या बॉटल वगैरे आहे त्या क्रीम वगैरे सगळं काही खाली पडतात आणि फुटल्या जातात. अद्वैत कलाकडे बघतो, घाबरतो आणि आता एक एक टुकतो. जे काही खाली पडलेल्या वस्तू आहे तर त्या उचलत असतो. रॉकेट म्हणतो की राहून द्या. तेव्हा रॉकेट पुन्हा म्हणतो की अगं अगं कलाताई, दाजींना लागले ना, अगं राहून दे ना, नको ना बोलू. तेव्हा आता कला म्हणते की हो मडकं फुटलं तेव्हा. आणि कलाही ओरडते की काही गरज नाही, नाहीतर तुझे दाजी आज फुटले असे समज. तेव्हा आता अद्वैत आणि रॉकेट घाबरतच आत निघून जातात. तेव्हा आता कलाला खूप टेन्शन येते आणि ती फुटलेल्या त्या मडक्यांकडे पाहत असते. डोक्याला हात लावून घेते आणि आता अगदी कमरेला पदर खोसून सगळं काही आवरायला घेते. तेव्हा रॉकेट अद्वैतला घेऊन आत येतो आणि आता कलाबद्दल सांगत असतो की अहो दाजी हे बघा, आपल्या कलाताईच्या नाकावर राग आहे परंतु ती काही तो धरून बसत नाही. आणि हे बघा एकदा तिचा राग गेल्यानंतर सर्व काही ठीक होईल. आणि हे बघा दाजी, अहो ह्या बायका असतात ना त्या नवऱ्याला चुकीचं समजतात, आमची सुद्धा अशी सेम स्टोरी आहे. तेव्हा आता लगेच अद्वैत रॉकेटला सांगत असतो की हे बघ, अरे मी तिला थँक्यू म्हणण्यासाठी इतकं सर्व काही केलं आणि बघ ती माझ्यावर कशी ओरडलीस. तेव्हा आता लगेच रॉकेट म्हणतो की ती तिची मडकी आहेत ना. तर अद्वैत म्हणतो की नाही, तीच चिडकी आहे.
म्हणून रॉकेटला हसू येते. तर अद्वैत म्हणतो की हसू नको आणि चल इथे बस, म्हणून तो खुर्चीवर त्याला बसवत असतो. आबा मात्र तेथेच असतात. तेव्हा रॉकेट घाबरतच दाजी म्हणतो. तर अद्वैत म्हणतो की मला सांग बरं आता काय करायचं आहे ते. तेव्हा आता आबा विचारतात की अरे अद्वैत काय झालं, का तू इतका टेन्शन मध्ये आहेस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा काय होणार, अहो मला खरेला थँक्यू म्हणायचं होतं. तेव्हा आबा म्हणतात की अरे मग बरोबर आहे. तर अद्वैत म्हणतो की बरोबर आहे पण मग. तेव्हा आता हे बघा मला तिला थँक्यू म्हणायचं होतं, मग काहीतरी क्रिएटिव्हिटी पद्धतीने तिला थँक्यू म्हणायला नको का, असा मी विचार केला. आणि त्यानंतर मी काय केलं, आणि आता जो काही त्याने स्वतः केलेला आहे की ते मडक्यावर आता त्याने पेंटिंग करून थँक्यू असा शब्द लिहिलेला असतो, तो सर्व काही आता आबांना सांगतो. आणि आता हे सर्व झाल्यानंतर कलाही माझ्यावर कशी ओरडली त्याबद्दल सर्व काही तो आबांना सांगत असतो. तेव्हा आता आबांना हे सर्व ऐकून हसू येत असते. तर रॉकेट म्हणतो की अहो आबासाहेब मी तुम्हाला काय सांगू, अहो ती कलाताई इतकी चिडली होती तर तिने मला सुद्धा दाजींबरोबर बाहेर काढले, बाहेर म्हणजे आतमध्ये काढले, म्हणजे आतमध्ये पाठवले. तर आबा ह्या सर्व ऐकून म्हणतात की म्हणजे असं आहे तर मग आता काय ठरवलं. तेव्हा आता रॉकेट लगेच आता अद्वैतला विचारतो की दाजी आता काय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आता काय. आणि हे बघा आता अद्वैत आबांना म्हणतो की खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे मला तिला थँक्यू म्हणायचं होतं, म्हणजे हे बघा असं काहीतरी करायचं आहे की ज्याने तिला बरं वाटेल म्हणून, आणि एवढं मी तिच्यासाठी केलं तरी सुद्धा ती माझ्यावर चिडली. आता हे सर्व ऐकून घेतल्यानंतर आबा म्हणतात की अरे ती तुझ्यावर चिडली मग तू येऊन बसलास का, अरे जा तू तिला मदत कर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही आबा ती भयंकर चिडतेस. तेव्हा आबा म्हणतात की अरे चिडली तर चिडून दे, आणि अगदी तिला ठणकावून सांगायचं बिनधास्तपणे की मी तुला मदत करायला आलेलो आहो, आणि तिला असे सांगायचे की ती काउन्सिलरने आपल्याला एकत्र काम करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणून, आणि हे फक्त तू तिच्या मदतीला जा, बाकी जे काही आहे ना ते सर्व मी बघून घेतो. तिला देण्यासाठी मी एक छान असं सरप्राईज तयार करून ठेवतो. अरे हे बघ तू अगदी बिनधास्त राहा, आणि बायकोला मनवण्यामध्ये आता एक अशी वेगळीच मजा असते. तेव्हा आता हे सर्व ऐकून आता लगेच अद्वैतला खूप आनंद होतो. अद्वैत आता मनात आपल्या विचार करतो की आता खरंच आबांनाही खरेची जी काही चॉईस आहे तर ती एकदम परफेक्ट माहिती आहे. एकदा की त्यांनी हे काम हातात घेतले ते 100% आता हे पूर्ण करणार म्हणजे करणारच. तेव्हा आता आबांचं हे बोलणं ऐकून अद्वैत लगेच म्हणतो की ठीक आहे जातो मी, असे बोलून आता अद्वैत घाईने बाहेर जातो. रॉकेट आता तिथेच बसलेला असतो. तेव्हा आता आबा हे रॉकेटला म्हणतात की चल आपल्याला कामाला लागायचं आहे, त्यांची जी रूम आहे ना ती आपण चांगली सजूयात. तेव्हा आता रॉकेट म्हणतो की हो आत्ता करतो, येतो मी, असं बोलून रॉकेट लगेच कामाला लागतो. तेव्हा आता आबा इतके खुश होतात. आबा म्हणतात की अंबाबाईच्या कृपेने दोघांचं खरंच खूप छान सुरू आहे. तर त्यानंतर आता इकडे अनामिका फोनवर बोलत असते, आणि आता फोनवर बोलता बोलता ती दरवाजा उघडते, आणि आता फोनवर बोलताना म्हणते की ऐक अगं ऐक मी तुला नंतर कॉल करते, कारण रजनी रूम मध्ये येत आहे ही त्याला समजले असते. म्हणून घाईने ती आता फोन ठेवून देते आणि बेडवर बसते, आणि खूप टेन्शन मध्ये आहे असं ती आता रजनीला दाखवत असते. आणि आता आपला हात पकडते. तर रजनी आता आत येते. रजनी आता अनामिकाला म्हणते की अनामिका. तेव्हा आता अनामिका रडण्याचं नाटक करते. रजनी विचारते की अगं काल सोहम किती वाजता आला आणि तो दारू पिऊन आला होता का. आता रडतच अगदी मान डोलावते की हो म्हणून. तेव्हा मात्र आता अनामिका डोळ्यातील पाणी पुसण्याचं नाटक करत असते. तेव्हा रजनी तिला विचारते की तुझा हात आता कसा आहे. तेव्हा अनामिका मनात म्हणते की यांनी मला माझ्या हाताबद्दल विचारलं म्हणजे नक्की यांच्या मनामध्ये काहीतरी शंका असणारच. तेव्हा आता अनामिका म्हणते की आई ठीक आहे. तर रजनी पुन्हा विचारते की मला खरं सांग की सोहमने नक्की तुला मारलं नाही ना. तेव्हा अनामिका मनामध्ये खुशूत आता म्हणत असते की वाटलंच मला, आणि त्या बिचाऱ्या सोहमने तर मला मारलंच नाही. जे काही ड्रामा आहे तो सगळं माझा सुरू आहे. तर मग काय करू, इतक्या लवकर हो म्हणून टाकू की थोडं आणखीन खेळू, काही नाही नंतरच मी हा सगळा बॉम्ब टाकते, असं बोलून ती आता रजनीकडे चेहरा वळवते. आणि आई असं म्हणते तोच लगेच आता सोहम फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो. अनामिका आता त्याच्याकडे पाहते, आणि रजनी सुद्धा आता वळून सोहमकडे पाहत असते. तेव्हा आता सोहमला बघून रजनी रागाने बाहेर निघून जाते. तर सोहम सुद्धा आता दरवाजापर्यंत आता रजनीच्या मागे जातो, आणि वळून तो आता अनामिकाकडे बघत असतो. अनामिका मात्र आता खुश होऊन अगदी हसत असते. त्यानंतर आता इकडे कलाही सगळं काही ती मटकी जी काही आहे तर ती मस्त पेंटिंग करायला घेते, आणि तेवढ्यात अद्वैत धावतच तिच्याजवळ येतो, आणि खरे असं म्हणून चल मी तुला आता मदत करायला आलो आहोत असं सांगतो. तेव्हा आता कला त्याला स्पष्ट म्हणते की अजिबात नकोय. आता चिडतो. अद्वैत म्हणतो की अगं मला ज्यांनी सांगितलं की तुला मदत कर म्हणून त्यांना मात्र मी बाइंडली फॉलो करतो, आणि हे बघ आपल्याला काउन्सिलरने सांगितलं ना की एकत्र काम करायचं म्हणून, त्यामुळे मग सांग बरं आता मी काय करू.
तू सांगते ते करू की मला जे काही सुचत आहे ते मी करू आणि चल मी माझं काम करायला सुरुवात करतो असं बोलून आता शेवटी परत ते फुटलेले जे काही मटक्याचे खापर आहे तर तो पुन्हा अगदी इकडे तिकडे म्हणजे गोंधळून फेकून देतो आणि स्वतः मात्र धडपडतो. तर कलाही त्याच्यावर ओरडते की चांदेकर अरे किती बोलतोस. त्यावर आता अद्वैत लगेच म्हणतो की मग तू बोल. अगं मग तूच सांग की मी काय तुला मदत करू बरं. अद्वैत म्हणतो की माती की पाणी. तेव्हा आता कला म्हणते की पाणी. अद्वैत म्हणतो की माती. आणि कला आता ते पाणी आहे तर मध्ये आता त्याला ओतायला सांगते आणि तो मग ती पुन्हा तेथे ठेवायला सांगते. तर आता अद्वैत म्हणतो की हाताची माती. तर कलाही त्याच्यावर ओरडते की चांदेकर अरे एक नंबरचा तू हट्टी आहेस. अद्वैत आता तिच्याकडे बघून हसतो आणि आपले हात मात्र त्या पाण्यामध्ये धुत असतो. तर कला म्हणते की हो झाली मदत आणि आता उभा राहा. तर अद्वैत लगेच उभा राहतो. तर कला म्हणते की बघितलंस का आणि चल आता असंच आतमध्ये जा बरं. झाली मदत थँक्यू चल जा आता तू. तेव्हा आता अद्वैत चिडतो. अद्वैत रागाने म्हणतो की काय मी तुला लहान बाळ वाटतो का. तुला चॉकलेट देते हे काम तू करून दाखव असं काहीतरी आता म्हणणारा बाळ मी तुला वाटलो का. त्यामुळे हे बघ मी अगदी कुठेही जाणार नाही. मी इथेच थांबून तुला मदत करणार. कला आता हसते आणि परत म्हणतो की हे बघ हे जे काही मी केलेलं आहे ना तर त्यापेक्षा आणखीन भारी सरप्राईज मी तुला देणार आहे. तू इमॅजिन सुद्धा केलं नसेल. तू असं म्हणशील की आय्या चांदेकर तुला कसं हे सुचलं. म्हणून मात्र तो आता कलाच्या मागून येतो आणि कलाही पुढेच आता चांदेकर असा आवाज देत असते. तर अद्वैत तिच्या मागून येऊन खांद्यावर हात ठेवतो आणि असं तुला सरप्राईज देईल असं म्हणतो. तेव्हा कलाही घाबरते. अद्वैत तिला म्हणत असतो की जर तू आत गेली ना तर तुला अगदी ते बघून असं वाटेल की मी काय काय तुझ्यासाठी करून ठेवलेला आहे. त्यामुळे आता मला सांग बरं मी काय करू. तेव्हा आता कला म्हणते की काही नको झालं. मातीचं जेवढं काही काम होतं ते सर्व काही झाले. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं असं कसं झालं मला सुद्धा काहीतरी करायचं आहे दे बरं इकडे. तेव्हा आता कलाही काहीतरी करत असते. तिचे केस मात्र पुढे पुढे येत असतात. ती अगदी आपले हात मातीने भरलेले असतात म्हणून मागे करण्याचा प्रयत्न करत असते. तर अद्वैत आता म्हणत असतो की खरंच या घरामध्ये किती काम असतात. काही ना काही काम हे सुरूच असते आणि तेवढ्यात कलाही त्याच्याकडे पाहत असते. अद्वैत लगेच आता तिच्या जवळ येतो. शांतपणे आता तो तिच्याकडे बघत तिचे जे काही अगदी चेहऱ्यावर जे काही केस समोर आलेले आहे तर तो आपल्या हाताने तो केसांचा बट मागे करतो आणि तिच्याकडे बघून हसतो. तेव्हा कला सुद्धा त्याच्याकडे बघून हसत असते. दोघे आता एकमेकांकडे बघत असतात आणि आपल्या खिशातून रुमाल काढून कलाच्या गालाला जी काही चिखल लागलेला आहे ती माती तो पुसून काढतो. कलाही अगदी खुश होऊन त्याच्याकडे पाहत असते. अद्वैत सर्व काही व्यवस्थित पुसतो तिच्याकडे पाहतो आणि परत तो आपल्या जागेवर येऊन आता कलाला विचारतो आणखीन काय करायचं आहे सांग बरं. तेव्हा आता कला म्हणते की झाले. तर अद्वैत खाली बसतो आणि म्हणतो की अगं झाले कुठे आता तर कुठे सुरुवात आहे. त्यानंतर आता इकडे गौरव हा राहुलला फोन करतो. राहुल रूम मध्ये असतो. नैना त्याच्या समोरच असते. तर राहुल लगेच आता नैनाला म्हणतो की एकच मिनिट मी आलो म्हणून तो घाईने जरा बाजूला बोलायला जातो. तेव्हा लगेच नैनाचं लक्ष राहुलकडेच असतं की नक्की हा कुणाशी बोलतोय. तर बाहेर मात्र आता अद्वैत कलाला विचारत असतो की सांग बरं पटकन काय करायचं आहे ते. तेव्हा कला म्हणते की माती लिंपायची. तर अद्वैत म्हणतो की लिंपायची. तेव्हा कलाही आता मडक्याला खाली माती लावून दाखवते आणि याला लिंपणं असं म्हणतात. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे बोटिंग याला बोटिंग म्हणतात. तर कला म्हणते की हो बोटिंग. तेव्हा आता जे काही अद्वैतने नाव काढलेले आहे थँक्यू तर त्यातील एक एक शब्द एका मडक्यावर असतो. तर कला त्याला सुद्धा माती लावायला जाते तो चिखल. तर अद्वैत म्हणतो की अगं हे काय करतेस ते पुसलं जाईल. तर कला म्हणते की अरे मला ऑर्डर पूर्ण करायची आहे. ऑर्डर करण्याचा विचार कर ना तू. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की हे बघ तू काही टेन्शन घेऊ नकोस मी हे सर्व काही करू शकतो. मला हे सर्व जमेल असे म्हणून आता तो कलाला मदत करत असतो. आणि तेवढ्यात आता राहुल फोनवर बोलता बोलता बाहेर येतो आणि समोर आता ह्या दोघांना एकत्र पाहतो. आता कलाचं लक्ष राहुलकडे जाते आणि राहुल मात्र आता गौरवला एक मिनिट असं बोलून पुन्हा पुढे बोलायला जातो. तेव्हा आता कलाही बारकाईने त्याच्याकडे पाहतच असते. तेव्हा आता कलाही राहुल तिकडे बोलायला गेलेला आहे हे बघून आता अद्वैतला म्हणते की हे बघ तुला इथे पाणी आहे लागले तर तू घे. तर अद्वैत म्हणतो की हो मी नक्की घेतो तू जा बरं आता. अगं तू काहीतरी वेगळं काम कर आणि हे बघ आपल्याला ऑर्डर पूर्ण करून द्यायचं हे खूप महत्वाचं काम आहे. तेव्हा आता राहुल बाजूला बोलायला येतो आणि बोल गौरव असं म्हणतो. तेव्हा गौरव त्याला म्हणत असतो की अद्वैत आणि कलाला बरोबर आता आपण गुंगारा दिला. तेव्हा राहुल म्हणतो की हो ना अरे थोडक्यात आपण वाचलो नाहीतर आपण मात्र ह्या सगळ्यामध्ये अडकलो असतो. तेव्हा आता गौरव म्हणतो की अरे नाही पण फार वेळ त्यांना अगदी सुटकेचा
जो काही श्वास आहे तो घेऊन द्यायचा नाही, म्हणजे आपण शांत बसायचं नाही. आणि हे बघ एनिवे आताच्या आपल्या जे काही अचिव्हमेंट होती तर त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. राहुल म्हणतो की हो तुझं पण, आणि तू सुद्धा सेलिब्रेट कर, आणि चल ठेवतो बाय असं बोलून जेव्हा तो आता फोन ठेवतो आणि मागे वळून बघतो तर कला त्याच्या मागून आलेली असते. कला आता त्याचं हे सर्व बोलणं ऐकते आणि त्याच्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा आता राहुल खूप घाबरतो आणि आता करत म्हणतो की हे पावसाळ्यामध्ये घरामध्ये रेंज नसते ना, त्यामुळे जरा बाहेर आलो होतो फोनवर बोलण्यासाठी असं तो कलाला आता म्हणतो. कलाही त्याच्याकडे रागाने पाहत असते. राहुल लगेच आलोच असं बोलून लगेच घाईने आत जातो. तेव्हा मात्र आता लगेच कला ही विचार करते राहुल तेथून निघून गेलेला असतो. तर कला म्हणते की नक्की याला कोणाचा फोन आला असेल, आत्ताच केसचा निकाल लागलेला आहे आणि राहुल नक्की कोणाचं अभिनंदन करत होतो की कोणी आता त्याचं अभिनंदन बद्दल बोलत होते. याचा अर्थ नेमकं काय समजायचं, म्हणजे काहीतरी गडबड तर आहे या सर्व मागे हे कलाच्या लक्षात येते. तेव्हा हा सर्व विचार करत कला आतमध्ये येत असते. तर आबा तिला आवाज देतात, परंतु आता तिचं लक्ष नसते. आबा परत आवाज देतात की कला, अगं एक कला. तेव्हा कला कुठे भानावर येते आणि आबांना पाहते. तर आबा विचारतात की अगं कला काय झाले, कसला विचार करते तू इतका, काही झालेले आहे का? तेव्हा आता कला म्हणते की हो आजोबा, म्हणजे हे बघा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. आणि तेवढ्यात रोहिणी सुद्धा बाजूला आलेली असते आणि ती कला आणि आबा या दोघांचं बोलणं ऐकत असते. तर कला आता आजोबांना म्हणत असते की मला आज तुम्हाला असं सांगायचं की हे बघा आजोबा, मला कितीही आपल्या बाजूने निकाल जरी लागला असेल तरी सुद्धा अजून सुद्धा तेच वाटते की कोणीतरी या सगळ्यामध्ये अजून सामील आहे. तर तेव्हा आता रोहिणी हे सर्व ऐकून मनात म्हणते की ही बाई सहजासहजी अशी गप्प बसेल असं नाही, नक्की ही राहुल पर्यंत पोहोचेल. तेव्हा आता कला ही आजोबांना म्हणत असते की त्या दिवशी जेसना सुद्धा हेच वाटले होते, म्हणून त्यांनी आता त्या वेंडरला विचारले होते की या केसमध्ये म्हणजे हे जे काही आहे त्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहेत किंवा नाही. तेव्हा आता आजोबा म्हणतात की अगं पण त्या वेंडरने आता स्वतः कबूल केले की ह्यामध्ये तोच एकटा आहे, बाकी कोणीही नाही. तेव्हा आता कला म्हणते की नाही आजोबा, मला असं वाटतं की तू नक्की आपल्याशी खोटं बोलतोय, पुरावे नसल्यामुळे पुराव्यांशिवाय मी काही सिद्ध सुद्धा करू शकत नाही. तेव्हा आता आजोबा म्हणतात की हे बघ कला, अगं शेवटी हा विजय नेहमी सत्याचाच असतो आणि हे पग दुधाला चटवणारा जो काही मांजर असतो तो नक्की परत परत येऊन तर दूध पितच असतो, म्हणजे गुन्हेगार जो असेल तो नक्की परत काहीतरी कारस्थान करण्यासाठी येईलच. जरा ह्या केसमध्ये आणखीन कोणी माणसं असेल तर जरा तू लक्ष ठेवूनच राहा, नक्की ती माणसं तुला सापडणार, बघतच राहा तू. तेव्हा आता हे सर्व ऐकून आता रोहिणीला खूप राग येतो. रोहिणी म्हणते की नक्की आता ह्या कलाचं काहीतरी मला करावं लागेल, एखादा टणटणीत असा प्लॅन करावा लागेल, म्हणजे कायमचं हिचं तोंड बंद होईल. तेव्हा आता आबा हे कलाला विचारतात की काय तुमचं काम झालं की नाही आणि चांदेकर तुला मदत करतात की नाही. तर कला म्हणते की हो हो करतात आणि अगदी काम वाढून ठेवतात. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं असं काय म्हणतेस, इतक्या आपुलकीने तो आलेला आहे, मग जोडीने हे काम करायला नको का, म्हणजे सगळं काही काम अगदी पटकन होईल. तेव्हा आता कला म्हणते की हो पाणी घेते आणि जाते असे बोलून कला आता आत जायला निघते. आबा ही आत जातात आणि कला किचन मध्ये. तर रोहिणी आता यांना चोरून पाहत असते. त्यानंतर आता इकडे आबाने जे काही रॉकेटला सांगितलेलं असते तर आता रॉकेट सगळं काही घेऊन येतो आणि आबाजींना सांगतो की हो सगळं काही घेऊन आलेलं आहोत. तेव्हा मात्र आता आबा लगेच खुश होतात. आबा आता रॉकेटला म्हणतात की चल आता एकदम अशी झाकपैकी आपण सजावट करूयात, आणि काय काय आणलेलं आहे रॉकेटनी सगळं काही आता ते बॉक्स चेक करून पाहतात आणि इकडे ते आता कला आणि अद्वैत यांना सरप्राईज देण्यासाठी तयारीला लागतात. त्यानंतर मात्र आता अद्वैत आणि कला हे एकासोबत एकमेकांशी आता ही मडके इतके छान पद्धतीने बनवत असतात. कला ही त्याच्याबरोबर अगदी खुश असते. तर रोहिणीचा आता पुढचा प्लॅन असतो. आबा आणि रॉकेट आतमध्ये काय करत आहे हे अगदी दरवाजा अगदी अलगद असा उघडून चोरून डोकावून पाहत असते. तेव्हा आता रोहिणी हे सर्व बघून मनात म्हणते की अद्वैत आणि कला या दोघांची रूम सजून त्यांना सरप्राईज देण्याचा प्लॅन आहे तर आता आबांचा. तेव्हा आता आबा रॉकेटला म्हणत असते की ह्या ज्या मेणबत्त्या आहेत त्या तिकडे लावायच्यात आणि ह्या काही इकडे लावायच्यात असं आता त्याबद्दल ते रॉकेटला सांगत असतात आणि बाकीचे सर्व इकडे लाव असं म्हणतात. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की आता मात्र ह्याच मेणबत्त्याचा जो काही आधार आहे तर तो घेऊन मी मोठासा भडका उडवणार, तर म्हणजे रोहिणीचा दुसरा डाव असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग तर येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता अद्वैत हा कलाला रूम मध्ये घेऊन येतो आणि कलाला म्हणतो की सरप्राईज. आता कला ही अगदी खुश होते. तिच्या अंगावर आता त्या गुलाबाच्या पाकळ्या पडतात आणि त्यांचा बेड सुद्धा मस्त सजवलेला असतो. सगळीकडे काही अगदी फुगे वगैरे लावून अगदी कॅन्डल्स वगैरे लावून मस्त गुलाबाच्या पाकळ्या वगैरे बेड अगदी तयार असते. तेव्हा आता हे सर्व बघून आता कला आत येते, खुश तर होते आणि अद्वैतला विचारते की अरे काय काय हेतू आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मला सुद्धा आत्ताच कळले
आणि तेवढ्यात मात्र रोहिणीने जो काही प्लॅन करून ठेवलेला असतो, जे काही आता शॉर्ट सर्किट करून ठेवलेलं असतं, तर आता ते जे काही आहे तर ते पेट घेतात, ते पडदे पूर्णपणे पेटले जातात. म्हणजे आता मेणबत्तीने सुद्धा आता ह्या रोहिणीने काहीतरी पडदे वगैरे पेटून ठेवलेले असतात. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर, मला कसला तरी वास येतोय. आणि समोर पाहतात तर काय, आता पूर्ण रूम ही पेटलेली असते, आगीचा भडका उडालेला असतो. आता दोघे ओरडतात. तर कला म्हणते की अरे चांदेकर. अद्वैत म्हणतो की खरे. तर अद्वैत आता अगदी ते विझवायला जातो आणि तो कलाला आता आपल्या जवळ ओढतो आणि खरे म्हणून तिला आता वाचवतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.